Cancer Healer Center, a new beginning. लाडक्या बहिणींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकार प्रयत्नशील. पुणे अत्याचार प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन. पुणे अत्याचार प्रकरणाचा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून आढावा. पोलिसांकडे आरोपीचं संभाव्य लोकेशन, लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, कदम यांची माहिती. स्वारगेटमधील अत्याचार प्रकरणातील आरोपी उसाच्या शेतात लपल्याचा संशय. ड्रोनसह डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून तपास सुरू. आरोपीला काल गावच्या आसपास काहींनी पाहिल्याची माहिती. पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे फरार घोषित. गाडेची माहिती देणाऱ्याला पोलिसांकडून 1 लाख बक्षीस. डीसीपी स्मार्थना पाटील यांची माहिती. एसटी बसमध्ये कॅमेरे आणि जीपीएस यंत्रणा लावणार. सुरक्षा रक्षकांमध्ये महिलांच्या संख्येसह एसटीच्या सुरक्षेसाठी एआयचा वापर करणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. पुणे अत्याचार प्रकरणानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक. वसंत मोरेंकडून पुणे बस स्थानकाची पाहणी. कालचा फक्त ट्रेलर. पुण्यातील एसटी डेपोची पोलखोल करणार, वसंत मोरेंचा इशारा. पुणे अत्याचार प्रकरणानंतर विरोधक आक्रमक. पुण्याच्या पालकमंत्री आणि पोलीस आयुक्तांना जाब विचारायला हवा, राऊतांची टीका. तर पोलीस आयुक्त चॉकलेट खात बसलेत का, वडेट्टीवारांचा संतप्त सवाल. पुणे प्रकरणातील आरोपी सत्ताधारी पक्षाचं काम करणारा होता, अंबादास दानवे यांचा आरोप. तर आरोपीचे कुणाशीही लागेबंदे असले तरी कारवाई होणार, एकनाथ शिंदे यांचं उत्तर. संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीकडून बीडच्या विशेष मकोका कोर्टामध्ये आरोपपत्र. जवळपास 1,500 पानांचं आरोपपत्र दाखल. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरवर कारवाईसाठी कोल्हापूरमध्ये आंदोलन. खासदार शाहू छत्रपती आंदोलनामध्ये सहभागी. कोरटकरला अटक करण्याची मागणी. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज फेब्रुवारीचा हप्ता जमा होण्याची शक्यता. वित्त विभागाकडून 3,490,00,000 वर्ग. नव्या निकषानुसार लाडक्या बहिणींना पैसे मिळणार. 6 दिवसानंतर अखेर महाराष्ट्र कर्नाटक बस सेवा सुरू. कर्नाटक प्रशासन आजपासून बस सेवा पूर्ववत करणार, प्रवाशांना दिलासा. कराडमधील मुलीचा अमेरिकेमध्ये अपघातानंतर मृत्यूशी संघर्ष. मात्र पालकांना अमेरिकेचा मेडिकल इमर्जन्सी व्हिसा मिळेना. वडिलांना केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा. Cancer Healer Center, a new beginning.